जैन मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जे सध्या बघा कन्व्हर्टेड यादीमध्ये सध्या ज्यांची शिफारस झाली आहे, तर त्या शिफारस झालेल्या उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सध्या बघा पत्र इश्यू होत आहे. तर जवळपास धाराशिवचा बघा 3 तारखेला, गोंदिया संदर्भात 4 तारखेला आणि या ठिकाणी सांगली संदर्भात बघा 3 तारखेला, त्यानंतर अहमदनगर संदर्भात देखील पत्र इश्यू झालेलं आहे. तसंच उर्वरित जे काही जिल्हा परिषद आहे, जे आस्थापना आहे, तर त्यांच्या चालू आठवड्यामध्ये बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात पत्र हे इश्यू होणार आहे. तर जे सध्या डॉक्युमेंट संदर्भात सध्या जे काही आपल्याला डॉक्युमेंट सध्या घेऊन जायचे आहे व्हेरिफिकेशन संदर्भात, तर ती डॉक्युमेंट नेमकी कोणकोणती असायला पाहिजे आणि कोणत्या तारखेपर्यंत असायला पाहिजे, तर ती संपूर्ण डिटेल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघा माहिती जाणून घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत जाईल. तर ह्या ठिकाणी आपण बघूया, तर ते डॉक्युमेंट सध्या बघा कोणकोणते तुम्हाला अति आवश्यक असणार आहे, तर ते या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. तर महत्त्वाचं जे पहिलं डॉक्युमेंट असणार आहे, तर ते डॉक्युमेंट म्हणजे जे काही पवित्र प्रणालीवरील जी आपण नोंद केली होती, त्या नोंद संदर्भात जे प्रमाणपत्र केलं होतं, तर त्याची प्रिंट बघा सर्वात महत्त्वाची असणार आहे. कारण तुमच्या या ठिकाणी जे काही व्हेरिफिकेशन होणार आहे, तर ते ह्या प्रमाणपत्र म्हणजे सेल्फ सर्टिफाईड फॉर्मच्या आधारावर तुमचं बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही जी माहिती पुरवली होती, ती जी शैक्षणिक माहिती असेल, जात संवर्ग संदर्भात माहिती असेल, त्यानंतर बघा व्यावसायिक शिक्षणासंदर्भात माहिती असेल आणि पात्रतेसंदर्भात टी सीटेट संदर्भात माहिती असेल, तर संपूर्ण जी माहिती आहे, तर ती प्रमाणपत्राच्या आधारावर त्या ठिकाणी व्हेरीफायही होणार आहे. त्यानंतर उमेदवारांनी बघा स्वतःचे काय पासपोर्ट फोटो असेल, तर ते देखील बघा सोबत ठेवायचे आहे. त्यानंतर जन्मतारखेबाबत जे शालांत परीक्षा आहे, म्हणजे SSC संदर्भात जी परीक्षा आहे 10वीची, तर त्याचं जे प्रमाणपत्र आहे किंवा मग शाळा सोडल्याचा दाखला, या दोघांपैकी कोणतंही एक राहिलं तरी ह्या ठिकाणी बघा चालणार आहे. त्यानंतर माध्यमिक शाळेसंदर्भात जे प्रमाणपत्र आहे, तर ते तुम्हाला बघा ह्या ठिकाणी परीक्षेचं किंवा तत्सम समकक्ष परीक्षेच्या बाबतीत संबंधित मंडळाचे बघा गुणपत्रक. पण ते गुणपत्रक कधीचं पाहिजे, तर बघा 12/2/2023 पूर्वीचं ह्या ठिकाणी बघा लागणार आहे. HSC आणि SSC संदर्भात, म्हणजे 10वी आणि 12वी संदर्भात, हे एक लक्षात घ्या. त्यानंतर बघा उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजे 12वी संदर्भात देखील तसंच आहे, किंवा मग तत्सम जे काही परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असाल, तर त्याचं गुणपत्रक प्रमाणपत्र, तर हे देखील बघा 12/2/2023 पूर्वीचं असायला पाहिजे. आणि हे महत्त्वाचं जे आहे, तर ते 1 ते 5 या गटासाठी बघा महत्त्वाचं असणार आहे 12वीपर्यंत प्रमाणपत्र. त्यानंतर पुढचं जे आहे ते पदवी संदर्भात आहे. तर पदवी असेल तुमची किंवा पदविका असेल, तर ह्या परीक्षेचं जे काही परीक्षा मंडळाने दिलेले जे काही बघा गुणपत्रक आहे किंवा प्रमाणपत्र, तर हे देखील बघा 12/2/2023 पूर्वीचं आपल्याजवळ बघा असायला पाहिजे. त्यानंतर तुमचं पदव्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल, तर त्याचं देखील तुम्हाला जे काही पात्रतेसंदर्भात गुणपत्रक आणि प्रमाणपत्र, हे देखील तुम्हाला 12/2/2023 पूर्वीचं असायला पाहिजे. त्यानंतर व्यावसायिकमध्ये तुमचं समजा DED झालेलं असेल, किंवा बघा ह्या ठिकाणी ज्या काही डिग्र्या दिलेल्या आहे संदर्भात डिप्लोमा असेल, DED असेल, DLED असेल, DTED असेल किंवा TCH असेल, तर असे बघा जे काही गुणपत्रक असेल, प्रमाणपत्र, हे देखील तुम्हाला ओरिजिनल त्या ठिकाणी सादर हे करायला पडेल. त्यानंतर ज्यांचं शारीरिक शिक्षणासाठी असेल, फक्त शारीरिक शिक्षणासाठी जर निवड झाली असेल, तर अशा उमेदवारांसाठी जे व्यावसायिक आहार त्याचे BA LED आणि BCED आणि या ठिकाणी बघा BED किंवा BPED ह्यापैकी बघा कोणतंही एक जे काही तुमचं क्वालिफिकेशन असेल झालेलं, तर ते त्या ठिकाणी सादर करायला पडेल. त्यानंतर पुढचं जे 10 नंबरचं डॉक्युमेंट आहे महत्त्वाचं, तर ते म्हणजे TET आणि CTET संदर्भात. या ठिकाणी बघा TETचं प्रमाणपत्र तुम्हाला बाय हँड तुमच्या जिल्हा परिषदमधून सध्या बघा ते मिळालेलं असेल. फक्त जे काही CTET संदर्भात जे प्रमाणपत्र आहे, तर हे CTET संदर्भात प्रमाणपत्र तुम्हाला कुठं भेटेल, तर जे काही डिजिलॉकर आहे आपलं, तर डिजिलॉकर ॲप आहे, तर त्या डिजिलॉकर ॲपमध्ये सध्या बघा आपण आधार कार्ड आपलं त्या ठिकाणी लॉग इन होत असतं. आधार कार्ड व्हेरिफिकेशन नंतर आपलं हे CTET संदर्भात प्रमाणपत्र डिजिलॉकर म्हणून ॲप आहे, तर त्याच्यामधून तुम्ही डाउनलोड हे करू शकतात. आता ते कसं डाउनलोड करायचं, त्या संदर्भात आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आहे, तो तुम्ही व्हिडिओ त्या ठिकाणी जाऊन बघू शकतात. संपूर्ण डिटेल्स दिलेली आहे. तर त्या संदर्भात तुमचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र, मग ह्याच्यामध्ये जे सध्या पास झालेले आहे CTET परीक्षा किंवा TET परीक्षा, तर ते बघा ह्या ठिकाणी डिसेंबर 2022 पर्यंत जे सध्या पास झालेले असेल, तर त्यांचं ह्या ठिकाणी बघा ग्राह्य धरण्यात येईल आणि प्रमाणपत्र 2022 डिसेंबरपर्यंतचं या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर बघा जे काही डॉमोसाईल आहे
महाराष्ट्र राज्याचा रहिवासी संदर्भात, तर त्या संदर्भात या ठिकाणी आपल्याला डॉमोसाईल सध्या बघा लागणार आहे. आणि जे सध्या महाराष्ट्र किंवा कर्नाटक सीमा भागात सध्या बघा 865 गावामध्ये रहिवासी असेल तर त्यांना या ठिकाणी तहसीलदार यांचा दाखला त्या ठिकाणी सध्या बघा लागणार आहे. आणि महाराष्ट्रातील जे रहिवासी असेल तर त्यांच्यासाठी डॉमोसाईल हे महत्त्वाचं असणार आहे. त्यानंतर स्वतःच्या ओळखीचे पुराव्यासंदर्भात आपल्याकडे आधार कार्ड असतं किंवा मग मतदान जे ओळखपत्र आहे, निवडणूक आयोगाचे, पासपोर्ट, पॅन कार्ड वगैरे, स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन इत्यादी या ठिकाणी बघा कोणतंही आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर मागासवर्गीयासाठी बघा संबंधित जे काही उपविभागीय अधिकारी आहे तर त्यांनी दिलेला जो जातीचा दाखला आहे किंवा जात जे वैधता प्रमाणपत्र आहे तर ते ह्या ठिकाणी बघा तुम्हाला सादर करणे अनिवार्य आहे. कारण ST प्रवर्ग असेल, SC असेल, ज्यांना ज्यांना ह्या ठिकाणी बघा कास्ट व्हॅलिडिटी लागू आहे तर त्यांना त्या ठिकाणी बघा सादर करण्यासंदर्भात ह्या ठिकाणी सूचना देखील दिलेल्या आहे. तर त्याच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट महत्त्वाचं असणार आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे व्हॅलिडिटी जात वैधता प्रमाणपत्र. मागासवर्गीय उमेदवारांसाठी जे जात प्रमाणपत्र आहे सांगितल्याप्रमाणे तर ते बघा या ठिकाणी बघा जात वैधता प्रमाणपत्र सध्या त्यांच्याकडे असणे महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा सध्या जे काही उन्नत गटात जे मोडतात म्हणजे विमुक्त जाती भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क आणि ड, त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्ग हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील उमेदवारांसाठी संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी प्रदान केलेले उन्नत गटात नसल्याचे मार्च 2024 अखेरचे वैध असलेले जे काही NCL आहे, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, तर ते सादर करायचं आहे. म्हणजे कोणतं, तर या ठिकाणी नॉन क्रिमिलियर जे सर्टिफिकेट आहे तर तुमचं मार्च 2024 अखेरचं सध्या बघा सादर करण्यासंदर्भात इथं सध्या NCL संदर्भात सूचना सध्या आहे. तर हे एक महत्त्वाचं असणार आहे. तुम्ही जर संबंधित ज्या काही प्रवर्ग आहे ह्याच्यामध्ये मोडत असाल तर. त्यानंतर दिव्यांग बंधू संदर्भात बघा, दिव्यांग बंधू संदर्भात असेल तर त्यांचं कमीत कमी 40% दिव्यांग असल्यासंदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी संबंधित जे जिल्हा शल्य चिकित्सक आहेत तर त्यांच्याकडील प्रमाणपत्र व ऑनलाईन जे काही UDID प्रमाणपत्र जे आहे तर ते त्यांच्यासाठी आवश्यक असणार आहे. माजी सैनिक संदर्भात आरक्षणासंदर्भात जिल्हा सैनिक कल्याण करून प्रमाणपत्र आवश्यक आहे. खेळाडूचं जर असेल तर त्यांचं विभागीय क्रीडा उपसंचालककडून प्रमाणपत्र महत्त्वाचं आहे. पदवीधर अंशकालीन जर असेल तर तहसीलदाराचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. निवडणूक कर्मचारी जर असेल तर ते संबंधित बघा अधिकाऱ्यांचं पत्र त्या ठिकाणी लागणार आहे. नावात जर बदल असेल तर शासनचे राजपत्रक या ठिकाणी तुम्ही करून घ्यायचं आहे, राजपत्र तयार करून घ्यायचं आहे. जास्त करून या ठिकाणी महिला प्रवर्गासंदर्भात लग्न झालेलं असेल, नाव बदललं असेल किंवा मग नावाच्या स्पेलिंगमध्ये मिस्टेक असेल तर तुम्ही बघा राजपत्र या ठिकाणी करून घ्यायचं आहे. आत्महत्या सत्याग्रहाचं पाल्य जर असेल तर जिल्हाधिकाऱ्यांकडनं महत्त्वाचं प्रमाणपत्र असतं तर ते तुमच्याकडे असायला पाहिजे. त्यानंतर समांतर आरक्षणामधून जर प्रकल्पग्रस्त संदर्भात असेल तर जिल्हा पुनर्वसन अधिकारीचं पत्र या ठिकाणी सध्या लागणार आहे. त्यानंतर भूकंपग्रस्त उमेदवार असेल तर तरी देखील जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांना पत्र लागणार आहे. त्यानंतर बघा संबंधित विभागीय महिला बालकल्याण संदर्भात जे समांतर आरक्षणातील लाभ अनाथ संदर्भात जर असेल तर त्यांना हे पत्र सध्या बघा लागणार आहे. त्यानंतर 28 मार्च 2005 अन्वये तिसरे अपत्य नसल्याबाबत जे पत्र आहे तर ते बघा प्रमाणपत्र सध्या भरून द्यायचं आहे A4 साईजवरती प्रिंट करून. तर असे जे जवळपास संपूर्ण जे काही प्रमाणपत्र आहे तर त्या प्रमाणपत्रा संदर्भात संपूर्ण जी काही माहिती असेल तर ती सध्या बघा अशी चेक केली जाणार आहे. तर ह्या माहितीमध्ये जवळपास ज्या कन्व्हर्टेड राऊंडमध्ये आणि सध्या आता विथ इंटरव्ह्यूचा राऊंड होणार आहे तर त्याच्यामध्ये देखील हे संपूर्ण जे काही डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट आपल्याला सध्या बघा लागणार असल्यामुळे हे संपूर्ण डॉक्युमेंट एकदा तुम्ही चेक करून घ्या. आणि जर तुमच्याकडे नसेल तर संपूर्ण जे काही डेट देण्यात आली आहे तर त्या डेटपूर्वी तुमच्याकडे असणे गरजेचं असणार आहे. तर अशी एक महत्त्वाची कागदपत्र संदर्भात शिक्षक भरतीची माहिती होती. हे संपूर्ण डिटेल्स आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल, तेथे जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकतात. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली. तर अशा पद्धतीने कागदपत्र रेडी ठेवा आणि पुढील जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल पुढील यादी संदर्भात तयारीत तुम्ही राहा. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.